सर बोलले, कांगणे सरनं डायलॉग मारला, कांगणे सरनं काहीतरी चाळे केले म्हणून कांगणे सर व्हायरल झाले नाही, हे बी लक्षात घ्या. कळलं का? व्हायरल तात्पुरत्या अनावधानानं झालेले लोक डिलीट होतात. सध्या फरचीवालं व्हायरल आहे, ततडन ततडन ततडन, आहे का नाही? अनावधानानं मिळालेली प्रसिद्धी लय काळ टिकत नाही. थांबता, अनावधानानं मिळालेली प्रसिद्धी लय काळ टिकत नाही भावांनो. रानू मंडल गायब है, कच्चा बदाम पक्का बदाम गायब है, मेरा बचपन का प्यार गायब है. म्हणून एकच गोष्ट विनंती करायला, तुमच्यात कंटेंट असेल, क्वालिटी असेल, महाराष्ट्र डोक्यावर घेतोच. फक्त एक आहे, आरशात पाहत असताना 3 प्रकारचे चेहरे. एक, मी भांग पडताना जगाला कसा दिसावा, एक मी कसा दिसतोय, आणि तिसरं मोह मला माहित आहे मी किती हरामखोर आहे. मी कसा आहे, तिसरा चेहरा मोह मला माहित आहे. मी लोकांना भावनिक करू शकतो, मी लोकांना महत्वाची गोष्ट मजा करू शकतो, मी लोक ऐकून 50-60 घेतो. तर मी सांगितलं बाबा 60,000 घ्यायलो, येणाऱ्या काळात 1,00,000 रुपये घेईल, पण त्या तू मग मजा घेऊ नको. मी माईच्या कामाचं बोलायलोय, तू म्हणजे चॅलेंज नाही तुला. मी मनातून सांगू लागलो किंवा येणाऱ्या काळात मी 1,00,000 रुपये घेईल, पण आई शपथ सांगलो त्या 1,00,000 रुपयातला एकही रुपया माया स्वतःच्या परिवारासाठी, माया लेकरासाठी, हे मी माझ्या मृत्यू पावलेल्या आईची शपथ घेऊन सांगालो. मला एकच मुलगी आहे, कारण हे यूट्यूब चॅनल चालू आहे, मोबाईलला शूटिंग चालू आहे, एवढ्या समोर देखत मीडिया मार्फत मी 50,000 रुपये घेतो हे म्हणायला लय धमक लागते. कळलं का? हे म्हणायला लय धमक लागते. पण मी 1,00,000 रुपये घेईल, पण त्या 1,00,000 रुपयातला आई शपथ एकही रुपया स्वतःच्या घरासाठी, पोरीच्या भविष्यासाठी, माया घरातल्या भौतिक सुविधेसाठी, माया बायकोच्या राणीहारसाठी, मला एखाद्या नवीन साखळीसाठी नाही. ज्या लेकराला शिकता येईना, ज्या पोरीला मायबाप नाही, जिला नवऱ्यानं टाकून दिले, एखादं पोरगे परिस्थिती बेजार करायली, त्याच्या मोफत शिक्षणासाठी ते पैसे खर्च करत असतो. मी काल काय झालं की बाबा आमच्या इथं गुरुपौर्णिमा होती, आणि गुरुपौर्णिमा असताना एक महत्त्वाची गोष्ट घडली की 2 लेकरं नेहमी शाळेकडे यायचे, आणि त्या नेहमी जात असताना मी सहज पाहिल्यावर अजय होता. त्याला सांगितलं लेकरं काय करतात, मग त्याने सांगितलं बाबा की आई नाही आहे आणि वडील वारलेले आहेत. मी तुम्हाला आवर्जून सांगितलं, कोणाच्या भाषणानं, कोणी बोललेल्या डायलॉगनं मोटिवेशन घेण्यापेक्षा माझ्या ताटात भाकर आहे, माझ्या दुडीत भाकर आहे. ज्या ताटात भाकर नाही का, ज्या दुडीत भाकर नाही, तर आपल्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडत असेल तर खऱ्या अर्थानं या मोठमोठ्या विचारवंताच्या विचारांना खरी श्रद्धांजली. हे का सांगालो मी की बाबा ते 2 लेकरं मी नेहमी पाहायचो, आणि पाहत असताना मला जाणवलं, कारण मी एका अनाथ विद्यालयाला भेट द्यायला गेलो, त्या ठिकाणी काय झालं, एक 5 वर्षाचं लेकरू असं तुरतुर पळू लागलं, आणि पळत असताना त्याचं टी-शर्ट या खांद्यावर उसवलेलं होतं. मी एक विचार केला बाबा की जर याची आई कदाचित जिवंत असती, परिस्थिती बेजार करत असती, तर त्या आईनं काय केलं असतं, सुई धागा आणला असता, ते टी-शर्ट शिवलं असतं. पण परिस्थितीशी कॉम्प्रोमाइज. त्या अनाथ विद्यालयामध्ये शिकणाऱ्या लेकराला कदाचित आपलं आज लेकरू आहे, मई पोरगी इंग्लिश स्कूलला शिकते, तिला जर समजा सँडविच नाही आवडलं की फटकन ताटाला लात मारते, दुसरं काहीतरी मागते. आज तुमच्यापैकी आपल्याला समजा वांग्याची भाजी नाही आवडली तर माईला आपण म्हणण्यासारखे बेसन कर, पण ते 5 वर्षाचं लेकरू आहे, त्या अनाथ विद्यालयामध्ये समजा वांग्याची भाजी केली त्याला आवडत नाही, तर त्याला दुसरं ऑप्शन नाही की मला बेसन आवडते, त्याला तिसरं ऑप्शन नाही मला भेंडी आवडते, त्याला चौथा ऑप्शन नाही मला मेथी आवडते. त्या परिस्थितीच तो कॉम्प्रोमाइज करतो. आपले दिवस चांगले आहेत का? आपल्यातला अतिरिक्त मोकार लोकांवर होणारा खर्च आपण जर त्या लेकराच्या टी-शर्टसाठी, त्या लेकराच्या त्याला आवडत्या भाजीसाठी खर्च केला, जगात कुठल्या देवाच्या पाया पडायची गरज नाही, कुठं झकमारे धंदे करायची गरज नाही. ते तुम्ही करणं काळाची गरज आहे, तेच करा, बाकी काही नाही. तुम्ही नोकरी लागो न लागो, जीवन जगण्यासाठी समाधान महत्त्वाचं आहे, आणि समाधानाची एक चांगली व्याख्या आहे. मला लोकांनी किती मदत केली याची मी यादी बनवावी, मी लोकांना किती मदत केली याची मी यादी बनवावी. जेव्हा मी केलेली माझी यादी
त्या लोकांनी केलेल्या यादीपेक्षा मोठी होती का? त्या दिवशी भाऊ समाधान लागते. हे आमदार बिमदार, हे जे आमदार बिमदार माहिती ना तुम्ही, सध्या कोमात आहेत. आई शपथ सांगतो, 55-60 आमदार माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मला फोनवर बोलतात, तुमचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही याचा कार्यक्रम बरोबर वाजविला. सत्तेतलं असलं तर विरोधातलं फोन करते, आणि विरोधातल्याचा कार्यक्रम वाजला तर सत्तेतलं फोन करते. आपल्याला काही घेणं नाही, आपलं काम एकच आहे, कार्यक्रम वाजविणे. आपला कार्यक्रम काय आहे? कार्यक्रम वाजविणे. पण जेव्हा प्रश्न विद्यार्थ्याचा येईल, विद्यार्थ्याचा हितासाठी येईल, हा वाहक तुमच्या पहिले एक पाऊल पुढे उभा असेल. हाही शब्द इथून द्यालो. येणाऱ्या काळात लय मोठ्या गोष्टी करा, काही करा, दिवस चांगले आणा, कसे आणा, वाईट आणा, नो मॅटर. फक्त विनंती एकच आहे, मनात कोणाबद्दल कपट ठेवू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका. मल्लिका शेरावत चलताना दिसली तर त्या फेसबुकमध्ये खाली कमेंट करू नको, ती आपली मावशी नाही. सो मॅम नाईस, काय घेणं तुला? अरे इंग्रजी तू शिकला कुठून? मोबाईलचे उपकार आहेत. हॅपी एच लिहिल्यावर बाकीचं खालून आले. तुला कुठं धतुरा स्पेलिंग येते? बर्थडे बी लिहिल्यावर बाकीचं खालून आले. एनिव्हर्सरी ए लिहिल्यावर बाकीचं खालून आले. आणि त्याच्यात पोरी हो तुम्ही तर सुधरा. मी वसे सरांना सांगालो, लक्ष्मण सरांना, सध्याचा जो काळ आहे, मॅडम आहे तिथं, डोळे सर आहेत, सर एक कार्यक्रम आहे, जर पिढी सुधारायची असेल, मी प्रत्येक भाषणात सांगत असतो, हप्त्यातून एकदा पोराला हाना. मायच्यानं सांगलो, त्याचं चुको न चुको तरी हाना. उद्या वार चांगला आहे, शनिवार, दुपारी 2 बापाकडून वेळ ठरवून घ्या. बापाला विचारा तुम्ही कधी फ्री असतात. बाप म्हणला शनिवारी, पप्पा मही वेळ 2. बाप जरी विसरला तर तू आज सन्मानानं बापाला फोन लावायचा, पप्पा वेर आर यू, नाव आय एम फ्री. बापाला आपल्या कमरेचा बेल्ट बापाच्या हातात द्यायचा, 2 हाना म्हणायचं. का? अरे सध्याचा युवक कोणाला फॉलो करायला आहे? फेसबुकला कमेंट करायला आपल्याला वेळ काय बाबा? आपल्या कमेंटला कमिटमेंट झाली पाहिजे. आपण या आयऱ्या गेऱ्यासाठी कमेंट का करायची आहे ना? आजकाल पोरग आहे, त्या इंस्टाग्राममध्ये 3 गोष्टी आहेत. पहिले पोस्ट, याचे फॉलोअर 200, पोस्ट 5 लाख. त्याच्यानंतर तिसरा कॉलम आहे, यानं कोणाला फॉलो केलंय. माणसा युवक वर्ग आहे, फॉलो कोणाला करायला आहे? ज्यानं केस कुरुळे केलेत. काहीचे होईनच, सराटा गरम करून केस कुरुळे केले. काही ना डुप्लिकेट चैना घातल्या, 1 mm गोल्ड आहे ना, समोर नाव दिलं भाई, भाऊ, भैया आहे ना. त्याच्यानंतर एखाद्यानं गुन्हा केलाय, किंग मेकर भैया गायकवाड का? म्हणजे लक्षात घ्या टग्या हो, तुम्ही किती पहिले मोकार आहे, तुम्हाला कसं काय माहित झालं ते म्हणून. अरे सुधरा ना. तुम्हाला माहित कोण पाहिजे? कैलास सत्यार्थी माहित पाहिजे, तुम्हाला आनंद कुमार माहित पाहिजे, तुम्हाला अभिजित बॅनर्जी माहित पाहिजे, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माहित पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती माहित पाहिजे. तुला भैया गायकवाड कसं काय माहित झाला? का तुम्ही रिकामा आहे भाऊ? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यानं घडतो का? रात्री लोकांच्या बाया झूम करून पाहिल्यावर तू काय परिवर्तन करणार आहे? यानं परिवर्तन होणार आहे का? अरे म्हणून सांगितलं, मायबापांना एक विनंती आहे, शिक्षकांना विनंती आहे, मी आई शपथ सांगतो, आताही मी पोरीलाही वर्गात मारत असतो आणि पोरालाही वर्गात मारत असतो. इथं पोरग आहे माझ्या क्लासचं, त्याला विचारा. वर्गात पोरीलाही मारत असतो, पोरालाही मारत असतो. 10 वर्ष क्लास घेतला, कोणत्याच मायकालामध्ये हिंमत झाली नाही पोरीसोबत लफडं करायची, बोलायची, लव म्हणायची आहे ना, स्वीट हार्ट म्हणायची. मेलाच, त्याचा हार्टच गायब, फक्त स्वीट. कधी होईल? पहिल्यांदा त्या आचरणावर आपल्याला चालता आलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी पोरी आवर्जून सांगितलं, जर शनिवारी दुपारी यायला ठोके असतील का, तर आमचं पोरग फॉलो कोणाला करायला? जो 302 मधून सुटलाय, नवीन कलम 103 BNS, 1 जुलै 2024 IPC इंडियन पिनल कोड याचं नवीन नामांतरण आहे ना, BNS भारत न्याय संहिता. 1 जुलै राज्य कृषी दिन, 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर डे, 1 जुलै वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ नाईक यांचा जन्म,
1 जुलै गवळी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ. यवतमाळ म्हणजे पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा, आत्महत्याग्रस्त जिल्हा, महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री, 11 वर्षे 2 महिने 18 दिवस महाराष्ट्र हरित क्रांतीचे प्रणेते, 1 जुलै 2013 वयाच्या 100व्या जयंतीनिमित्त 1972 18 मे तारखेला परभणीमध्ये स्थापन झालेलं मराठवाडा कृषी विद्यापीठ, त्याला 2013ला वसंतराव फुलसिंग राठोड म्हणजेच स्वर्गीय वसंतराव नाईक यांचं नाव देण्यात आलं. इज दॅट क्लिअर? म्हणजे तुला वाटलं असेल सर सहज व्हायरल झाले, नाही. 32 GB डाटा फुल भरलेला आहे. त्याकडे बी 31.5 GB पण फुल HD मध्ये म्हणून तू मायनस आहे. ठीक नाही? माझ्याकडे 32 GB डाटा आहे, कामाच आहे. बरोबर आहे. आता ब्रिक थांब रे. आता ब्रिक्स परीक्षा झाली का नाही? हा फक्त एकच सांगतो, पहिल्यांदा पोरिओ यायला जर शनिवारी हाणत असेल तर रविवारी तुम्ही रिकामे असतात. कॉलेज नाही, ट्युशन नाही, काहीच नाही. बापाला सांगायचं सायंकाळी 5 गरजेचं आहे. तू जर समजा स्टोरी ठेवत असेल, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, तर माय चान सांग पाहिजे का नाही? बरं गुत ताळी एका हातानं वाजत नाही. आमच्या पोरानं एखाद्या पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले आमच्या पोराला टायरमध्ये गुतुगुतू हाणतात. आमच्या पोरानं पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले तुडतुड हाणतात. पण ताई मला प्रश्न आहे, तुला कसं काय माहित 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिले? टाळी एका हातानं वाजती का? म्हणून ताई आपली परिस्थिती लय बेकार आहे. जर 1 वर्ष 2 वर्ष संधी आहे पोलीस भरती असेल तर 1 वर्ष 2 वर्ष, नाही तर आपली माय, आपली मावशी, आपली मोठी बहीण हिच्या पदरात जे दुःख आहे तेच दुःख आपल्या नशिबात आहे. आपल्या बापाच्या स्टेटसवर कधी दिसलं का जस्ट एन्जॉय इन गोवा? दिसलं बापाचं स्टेटस? दिसलं माईचं स्टेटस जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर? नाही ना. पहिला पगार आला पाहिजे, गाडी किरायान केली पाहिजे, आपला बाप, आपली माय, आपला भाऊ सोबत नेला पाहिजे, तो आज छान पद्धतीनं सेल्फी काढली पाहिजे, मग लिहिलं पाहिजे जस्ट एन्जॉय इन गोवा विथ मम्मी पप्पा इज माय लिटिल ब्रो, मग लिहिलं पाहिजे. तो म्हणता येईल का नाही? ते करण्यासाठी सध्या तो काम कार्यक्रम पक्षाचा असेल, काँग्रेसचे नेते असतील तरी आपलं काम आहे. आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. विचार मंचावर आलेल्या प्रत्येक शिक्षकांना विनंती आहे, आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य, 2 तत्वावर काम करावं लागेल. आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य, तुमचं काम आहे आपला पक्ष